मदरला रोज म्हणजे रोज त्रास चालू आहे. रोज फोनला शिव्या देणं, मला शिव्या देणं, काहीतरी मम्मीकडे त्याचे 20,000 रुपये होते ते काहीतरी कारणाने घेतले होते. ते त्या पैशासाठी त्यांनी अक्षरशः माझी आई बहीण काढली, मम्मीची पण आई बहीण काढली. पण ते मारायला पोरं देखील घेऊन आमच्या हो, घराखाली. ते पैशासाठी तो मला बोलला की तुझ्याच्यानं पैसे देणं होत नाही, तू बुधवार पेठामध्ये जा, 300 रुपयावर धंदा कर आणि ते पैसे माझे दे. हे अख्ख्या असं घरामध्ये भाषा वापरतो आणि त्याच्यामध्ये त्याच्या मामाचा हात आहे. ते सगळं त्याचा मामा त्याला बोलायला होता. आता सुद्धा माझं झालेलं आहे त्या पोरीसोबत. त्या पोरीला त्यांनी लावून दिलं बोलायला आणि ती पोरगी मला आज बोललेली. त्या दुकानामध्ये मला एवढे दिवस त्यानं फक्त नोकर म्हणून ठेवलं. मला कोणी 1 ना 1 रुपयाचा हिशोब मागितला त्याने, त्याच्यामुळे मी दुकानावर जाणं बंद केलेलं त्याचं. आणि मेन म्हणजे त्यानं दुकानात माझ्या वडिलांचा एक पण फोटो ठेवला नाही. तेच कारण आहे मी दुकान सोडायचं. आणि इथून तिथून मी फोटो आणला वडिलांचा की दुकानात ठेवतो, त्याने त्याचा फोटो पप्पाचा पायाखाली ठेवला त्याच्यात. ही लायकी आखे बनसुल्याची. तुम्हाला त्याचं दुसरं रूप सांगण्यासाठीच व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न म्हणजे त्याचं दुसरं रूप करण्यासाठी. कारण की तो पब्लिकला असं वाटतं की आखे बनसुले फेमस झाला, गरिबीतून वर गेला. मान्य तो गरिबीतून वर गेलाय, पण त्यांनी एकदम सोडून दिलेले आम्हाला, एकदम वाऱ्यावर सोडून दिलेले. मला पण काहीतरी इन्कम चालू होतं, माझे पण आता आयडी मागं डिलीट करणं मागत लागलेलं आहे. आता इथून पुढं मला